आज आपण करणार आहोत नारळी भात। त्यासाठी मी इथं बासमती तांदूळ 1 वाटी घेतलाय। ते आपण स्वच्छ धुवून नितळत ठेवूया। पुन्हा आता कढई गरम करून घेऊया। जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजे जरा भात खालून करपणार नाही। पुन्हा 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप गरम झाले आपले, ह्याच्यात ड्रायफ्रूट तांबूस रंगावर भाजून घेऊया। चांगले भाजले तर आपण ते काढून घेऊया। सोनेरी रंगावर आले तर हा भात नारळ पौर्णिमेलाच करायची पद्धत आहे। हाच कढई जर आपण अजून थोडं तूप वाढवून टाकूया। 2 तुकडे वेलची आणि 4 ते 5 लवंगा नितळ ठेवलेले तांदूळ आपण ह्याच्यात टाकून घेऊया। आता हे चांगले भाजूया तुपात। तुपात भाजल्यामुळे काय होतं, तांदूळ चांगला सुटसुटीत शिजला जातो, मोकळा आणि चवीला पण चांगला लागतो। तांदूळ आपला चांगला भाजला आहे, आपण ह्याच्यात घालून घेऊया। तर मी एका वाटीनंच हे तांदूळ 1 वाटी घेतलेले आहे, तर त्याच वाटीनं आपण म्हणजे प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळतं आणि भातही मोकळा शिजला जातो। आणि अजूनही अर्धी वाटीशी 1.5 वाटी पाणी घातलं। 1 वाटी तांदूळ होता, हलवून चांगला झाकून ठेवूया। मीठ घालून घेऊया। हे मीठ चांगलं मिक्स करून 10 मिनटं बारीक गॅसवर आपण शिजवून घेऊया। बघूया आता किती शिजलं आहे ते। हे बघा आलायचं आहे शिजत, थोडं पाणी अजून 80% शिजलं आहे, अजून 20% आपण ह्याच्यात शिजवून घेऊया बारीक गॅसवर। त्याला भात शिजलाय का बघूया आता। उगलाय मस्त आणि फडफडीत झालाय अगदी। तर ही भात आपण एका ताटात काढून घेऊया, थंड करायला ठेवूया। तर आपण भात काढून थंड करायला ठेवूया फॅन खाली। आणि थंड झाल्यामुळं काय होतं, भात फडफडीत होतं। बघा कधी मस्त फडफडीत झालाय आता। हे बघा, आणि ते तुपामध्ये गुळ वितळून घेऊया। बारीक गॅसवर गुळ वितळून घेऊया। गॅस फास्ट करायचा नाही, फक्त गुळ वितळून घ्यायचा। पाणी वगैरे ह्याच्यात बिलकुल काय घालायचं नाही। चालायचं आता वितळत आपला गुळ। बघा गुळ आता पूर्णपणे वितळलेला आहे चांगला। त्याच्यात आपण 1 वाटी नारळाची चव घालून घेऊया। हे बघा, नारळ आणि गुळ चांगलं मिक्स करून घेऊया। असा भात करून बघा, चवीला खूप छान लागतो। हा भात नारळी भात नारळी पौर्णिमेलाच करायची पद्धत आहे। हे बघा गुळ आता चांगला मिक्स झाला आहे। गुळ आणि खोबरं चांगलं मिक्स करून घेतलं। त्याच्यात आपण भात घालूया। आता थंड करून घेतलेला भात त्याच्यामध्ये आपण घालूया। चांगला मिक्स करून घेऊया आता। हे बघा मिक्स करून आता झाले चांगलं। हा भात लवकर होतो, काही वेळ लागत नाही करायला। हे बघा कसा मस्त झाला आहे। भात आता मिक्स करून चांगला झालाच आहे। आपण बारीक गॅसवर मध्ये मध्ये जरा ढवळून बारीक गॅसवर वाफ आणून देऊया 2-3 चांगले। तूप सोडून घेऊया जरा कढईने, चवीला खायला पण अजून चांगला लागतो। मिक्स करून घेऊया। बारीक गॅसवर वाफ आणून दिल्यामुळे काय होतं, सगळं मिक्स चांगलं होतं, एकजीव होतं भात आणि चवीला खायला छान लागतं। आपण तर सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया। हा भात तुम्ही करून बघा, खाऊन बघा, कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा। नारळी पौर्णिमेला आता गार्निशिंग करून घेऊया। कसा वाटला भात, करून बघा, खाऊन बघा, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तोपर्यंत बाय बाय।